मी अंबादास नारायण जोशी. कामावर माझं जनरेटर रूममध्ये माझं काम असायचं. तर जनरेटरच्या आवाजामुळे मला खूप त्रास व्हायचा. एवढा त्रास व्हायचा की मला मग सहन होत नव्हतं. नंतर तो त्रास सहन करता शेवटी जेव्हा मी रिटायर झालो त्यावेळेला मला जसं वय वाढलं तसं माझ्या त्या शरीरात जास्त कमकुवत व्हायला लागल्या आणि त्याचं आवाजामध्ये रूपांतर झालं. आवाजाचं रूपांतर झालं. मी खूप घाबरलो. काय करावं आता? कुठे जाता येत नाही, कुठे मिक्स करता येत नाही, काहीच आपलं करता नाही. म्हणून खूप म्हटलं मी कन्फ्यूज झालो. मग काय करणार? मी डॉक्टराकडे गेलो. त्यांनी सांगितलं की चिठ्ठी दिली, कान तपास सांगितले. त्यांनी माझे कान तपासले आणि त्यांना असं आढळून आलं की या कानाला सगळं शिरा आहे, एकदम आवाजामुळे वीक झालं आहे. त्याचा परिणामामुळे तुम्हाला आवाज होतात, ऐकायला येत नाही, नर्वस माइंड होतो. म्हटलं बरोबर आहे, हे संबंध मला होतं. म्हटलं मग याचा इतिहास काय? याच्यावर एकच इलाज आहे, कानाचं मशीन लावलं हे सगळे प्रॉब्लेम तुमचे दूर होतील. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. मग त्यांनी मला एक मशीन दिलं, म्हणजे आधी लावून बघा. मी ते मशीन लावलं. मला खूप सुंदर त्याचा अनुभव आला. आवाज माझे बंद झाले, स्पष्ट व्यवस्थित मला ऐकायला आलं आणि एक मनाचा जो नर्वस माइंड होता तो माझा निघून गेला. गेल्या 8 वर्षापासून हे मी मशीन वापरतोय. मी आता एवढं मला कॉन्फिडन्स झाला की मी स्वतः एकटा बाहेर फिरतो. बाहेर मागून जे हॉर्न वाहन येतं त्याचा हॉर्न मला स्पष्ट ऐकायला येत होतं. कोणी किती बारीक बाबा शुकी केलं तर मला पटकन आवाजाचा ध्वनी ताबडतोब कळतोय काय काय नाही ते. तरी माझं असं सर्वांना सजेशन आहे की ज्यांना कानाचा त्रास होत असेल त्यांनी हे मशीन वापरावं आणि आपलं मस्तपैकी जीवनाचा आनंद लुटावा, हीच माझी मनापासून प्रार्थना आहे. जर तुम्हाला मशीन घ्यायचं असेल तर तुम्ही आयडिओलॉजी क्लिनिकमध्ये जा आणि तपासून घ्या आणि मगच तुम्ही मशीन घ्यायचा विचार करा. हा माझा तुम्हाला आग्रहाचा सल्ला आहे.